नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीच्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन करण्याची आज लास्ट डेट आहे. तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन हे केलेले असणारच आहेत, पण रजिस्ट्रेशन केल्यावरती विद्यार्थ्यांनी पालकांनी आता काय चेक करायचं आहे तर त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन्स करणार आहोत. सो आपण सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही जिथं कुठे फॉर्म भरला असेल, काउन्सिलर्सकडे भरला असेल, सायबर कॅफेमध्ये, कॉलेजेसमध्ये, तर अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन केलेली एक प्रिंटआउट तुम्हाला दिली असेल, ज्या प्रिंटआउटमध्ये तुम्हाला तुमची सगळी माहिती, त्याच्यावरती तुमचा फोटो असेल, सिग्नेचर असेल. आता काही गोष्टी मी सेफ्टी पर्पज याच्यामध्ये हाईड केलेल्या आहेत, पण तुम्हाला चेक काय करायचं आहे तर जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव बरोबर आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का, त्यानंतर तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर आहे का, ऑल इंडियामधून तुम्ही फॉर्म भरलाय तर ते सगळं चेक करायचं आहे. ॲडिशनल रिझर्वेशन जसं की डिफेन्समध्ये असेल तर डिफेन्समधून भरलाय का, TFWS असेल तर त्याला यस केलंय का, कॅटेगरी तुमची बरोबर भरली आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला चेक करायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला काय बघायचं आहे की तुमचे 10वीचे मार्क्स असतील, तुमचे 12वीचे मार्क्स असतील, तुमचे CETचे मार्क्स असतील, तुमचे JEEचे मार्क्स असतील, तर ते सगळे मार्क्स या फ्रंट पेजवरती तुम्हाला जो काही फॉर्म तुम्ही भरलेला त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे असेल तर हे सगळे मार्क्स बरोबर आहेत का हे सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. कारण जे काही मार्क्स आपण या फॉर्ममध्ये फिलअप करतोय तर त्या मार्काच्या बेसिसवरतीच आपल्या मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे किंवा आपल्याला रँक्स या मिळणार आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळा डेटा भलेही सेंटरवरून जरी व्हेरीफाय झाला असला तरी ॲज अ विद्यार्थी आणि पॅरेंट्स म्हणून ते तुम्ही एकदा स्वतः व्हेरीफाय करणं सुद्धा गरजेचं आहे. जे काही रजिस्ट्रेशन करतेवेळी डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले होते ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत का हे चेक करून घ्यायचं आहे. आणि हे फॉर्म भरल्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आणि फॉर्म हे व्हेरीफाय सुद्धा केलेलं असणार आहे. सो ते फॉर्म व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक FCचा स्टॅम्प असलेली एक व्हेरिफिकेशन स्लिप सुद्धा दिली असणार आहे. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स आणि फॉर्म हा व्हेरीफाय झालेला आहे तर ती प्रिंटआउट सुद्धा एकदा चेक करून घ्या. त्याच्यामध्ये जी काही माहिती आली ती बरोबर आली का, मग ते मार्क्स असेल, नावाचे स्पेलिंग असतील, कॅटेगरी असेल, आणि ही प्रिंटआउट तुमच्याकडे आहे का हे सुद्धा चेक करा. कारण ॲडमिशन आपल्याला ज्या कॉलेजेसमध्ये पुढे मिळणार आहेत त्या कॉलेजमध्ये ही प्रिंटआउट सुद्धा आपल्याला जमा करायला लागते. सो ही FC व्हेरिफिकेशनची प्रिंटआउट सुद्धा तुम्हाला मिळाली आहे का ते चेक करायचं आहे. आता हे झालं फॉर्म बद्दल की फॉर्म आजच का चेक करायचा आहे तर त्याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे एक तर लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची. समजा काही विद्यार्थ्यांचं असं झालं असेल की फॉर्म भरतेवेळी त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल, म्हणजे कॅटेगरी चुकली असेल, मार्क्स चुकले असतील, नावाचं स्पेलिंग चुकलं असेल, एखादं डॉक्युमेंट अपलोड केलेलं नाही किंवा चुकीचं अपलोड केलं, असं काहीही झालं असेल तर रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही आज 16 दिलेली आहे. कदाचित ती एक्सटेंड सुद्धा होऊ शकते. आता त्याच्यामध्ये समजा ह्या 16 तारखेनंतर आपल्याला कळालं की आपल्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक झालेली आहे तर आपण काय करू शकतोय तर आपल्याला अजून एक चान्स त्यांनी काय दिलेला आहे बघा. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 19 तारखेला. 19 तारखेला मेरिट लिस्ट लागणार. आपण जो काही डेटा फिलअप केलेला आहे त्या डेटाच्या बेसिसवरतीच ही मेरिट लिस्ट लागणार आहे, पण ती प्रोव्हिजनल आहे. आता ही मेरिट लिस्ट लागल्यावरती काय करायचं तर जी मेरिट लिस्ट येणार आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव बरोबर आहे का, तुमचे मार्क्स बरोबर आहेत का, तुमची कॅटेगरी बरोबर आहेत का, आणि तुमची जी रँक आली ती बरोबर आहे का. तर रँक आपल्याला मार्कानुसारच मिळत असते तर हे सगळं चेक करून घ्यायचं. समजा त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की माझे मार्क्स चुकले होते किंवा कॅटेगरी चुकली होती त्याच्यामुळे चुकीच्या रँक्स तुम्हाला मिळालेल्या आहेत तर त्याच्यानंतर तुम्ही जे काही आहे ती क्युरी रेज करू शकता 20 तारीख ते 22 तारीख या दरम्यान. जर तुम्ही फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल एखाद्या सेंटरवरती जाऊन तर तुम्हाला परत त्या सेंटरवरती जाऊन फॉर्ममधल्या ज्या काही करेक्शन्स आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर तुमच्या लॉग इनमधूनच तुम्हाला तिकीट रेज करायला लागेल आणि ऑनलाईनच तुम्हाला स्वतः फॉर्ममध्ये चेंजेस हे करायला लागणार आहेत. हे कधी होणार आहे 20 तारीख ते 22 तारखेमध्ये तुम्हाला हे सगळे चेंजेस करता येणार आहेत. त्याच्यानंतर काय होईल, एकदा ही 22 तारीख संपली तर त्यावेळी आपण जो डेटा ॲक्च्युअली सबमिट केलेला आहे तोच डेटा पुढच्या सगळ्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी कन्सिडर केला जाणार आहे. पुन्हा त्याच्यामध्ये काहीही चेंजेस आपल्याला करता येणार नाहीत. त्यानंतर काय आहे, डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ती किती तारखेला लागणार आहे तर 24 जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता ह्या 24 तारखेची फायनल मेरिट लिस्ट जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्याला कॉलेजेसची प्रायोरिटी ऑर्डर किंवा प्रेफरन्स फॉर्म हा भरता येत नाही. सो या 24 तारखेच्या पुढे म्हणजे 25 तारीख, 26 तारीख कधीही
कॉलेजेसच्या फर्स्ट कॅप राऊंडसाठी चॉईस फिलिंग म्हणजे प्रेफरन्स फॉर्म फिलिंग हे चालू होऊ शकतं. आयदर 25 तारखेला किंवा 26 तारखेला हा फॉर्म आपल्याला ओपन होईल. सीट मॅट्रिक्स सुद्धा म्हणजे ह्यावेळी कोणते नवीन कॉलेजेस आले, कोणत्या कॉलेजेसमध्ये जागा वाढल्या, तर ही सीट मॅट्रिक्स सुद्धा ह्या 24 तारखेच्या नंतरच आपल्याला अवेलेबल होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आरंभ करिअरकडे काउन्सिलिंग घेतलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना एक ड्राफ्ट कॉपी आपण म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर कशी भरली पाहिजे किंवा ऑप्शन्स काय असायला पाहिजेत तर याची एक सॉफ्ट कॉपी आपण ऑलरेडी त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा मिळालेल्या नसेल तर त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रायोरिटी ऑर्डर बनवून देण्याचं काम हे आरंभच्या काउन्सिलिंग सेंटरमधून चालू आहे. सो फॉर्म फिलिंगचा टाइम हा खूप कमी असतो, हार्डली 3 किंवा 4 दिवस हे देत असतात ते. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुमची प्रायोरिटी ऑर्डर्स अजून बनवलेल्या नसतील तर तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक ब्रांच पाहिजेत किंवा कोणते स्पेसिफिक कॉलेजेस हवेत तर त्याची एक सॉफ्ट कॉपी किंवा एक ड्राफ्ट कॉपी तुम्ही बनवून ठेवा, ज्याचा फायदा तुम्हाला या प्रेफरन्स फॉर्मच्या भरतेवेळी हा होणार आहे. आज महत्त्वाचं काय आहे की भरलेला फॉर्म बरोबर आहे का नाही तो पहिल्यांदा चेक करून घ्यायचा, जेणेकरून जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्यामध्ये चुकीचा डेटा आपला येणार नाही. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.